Hello friends, I am Prachi. Welcome to this channel. Today's our topic is electrical induction machine, three-phase induction machine, and in this we see the type of rotors, difference between squirrel cage and slip ring rotor, also the difference between single cage and double cage. So, तर या चॅनलवर तुम्हाला सर्व सब्जेक्ट्सचे प्रॅक्टिकल्स मिळून जातील आणि MCQज सुद्धा. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे टाइप्स ऑफ मोटर आणि त्यामध्ये थ्री फेज इंडक्शन मोटर काय असतं, इंट्रोडक्शन ऑफ थ्री फेज मोटर बघितलेले आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर, स्टेटर ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर अँड दी रोटर. आपण रोटरचे टाईपसुद्धा बघितलेले आहेत. त्याचं आता एक्सप्लेनेशन बघूया इन डिटेल. सो तर दिस इज दी स्क्वेरल केज रोटर. हियर सी स्क्वेरल केज रोटर. Almost 90% of induction motors are provided with squirrel cage rotor. इंडक्शन मोटरमध्ये 90% मोटर्समध्ये स्क्वेरल केज रोटर प्रोव्हाइड केलं जातं, कारण की त्याचं कन्स्ट्रक्शन हे खूप सिम्पल आहे आणि ते लॅमिनेटेड कोर आहे विथ कंडक्टर्स कॉपर और लॅमिनेटेड कोर आहे म्हणजे खूप थिन अशा प्लेट्सनी बनलेलं कोर, लॅमिनेटेड कोर आहे आणि त्यामध्ये कंडक्टर्स आहेत कॉपर आणि ॲल्युमिनियम, प्लेस्ड पॅरलल और ॲप्रॉक्सिमेटली पॅरलल. ॲक्च्युअलमध्ये पॅरलल नाही आहेत तर ते ॲप्रॉक्सिमेटली पॅरलल आहेत टू दी शाफ्ट. त्याचे जे शाफ्ट आहे त्याला ते ॲप्रॉक्सिमेटली पॅरलल आहेत अँड एम्बेडेड इन दी कोअर सरफेस. ॲट ईच एंड ऑफ दी रोटर कंडक्टर्स आर ऑल शॉर्ट सर्किटेड. हे जे एंड आहे, हे एंड जे आहे इथे हे काय केलेले आहेत तर हे शॉर्ट सर्किट केलेले आहेत आणि हे कसे आहेत तर ॲप्रॉक्सिमेटली पॅरलल आहेत, म्हणजे की स्क्यूड आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी अँगल आहे म्हणून त्यांना स्क्यूड पण म्हटलेलं आहे. हियर सी ॲट ईच एंड ऑफ द रोटर कंडक्टर्स आर ऑल शॉर्ट सर्किटेड बाय कंटिन्युअस एंड रिंग्स ऑफ सिमिलर मटेरियल टू दॅट ऑफ कंडक्टर्स. दी स्लॉट ऑन द रोटर आर युजली स्क्यूड इन ऑर्डर. स्क्यूड म्हणजे काय की ते ॲक्च्युअल परफेक्ट पॅरलल नाहीत तर त्याच्यामध्ये काहीतरी अँगल आहे. इन ऑर्डर टू ऑब्टेन अ युनिफॉर्म टॉर्क, मोर युनिफॉर्म टॉर्क तिथे मिळावा आणि त्याच्यामध्ये मॅग्नेटिक हमिंग नॉईज रिड्यूस व्हावा म्हणून काय केलं आहे तिथे तर ते स्क्यूड असे स्लॉट्स ते कनेक्ट केलेले आहेत किंवा प्लेस केलेले आहेत. व्हाईल रनिंग अँड रिड्यूस दी लॉकिंग टेंडन्सी ऑफ दी रोटर. आणि त्यामुळे काय होईल की तिथली जी लॉकिंग टेंडन्सी आहे ती पण रिड्यूस होईल. तर हे जे स्क्वेरल केज रोटर आहे ही सिलेंड्रिकल शेप आहे. दिस इज द सिलेंड्रिकल शेप अँड these आर दी स्लॉट्स और बार. सो तर ॲक्च्युअलमध्ये स्क्वेरल केज रोटर कसं असतं ते आपण इमेज त्याची बघूया. हियर सी दिस इज दी स्क्वेरल केज इंडक्शन मोटर, स्क्वेरल केज रोटर ऑफ इंडक्शन मोटर. दिस इज दी शाफ्ट. हे आहेत एंड रिंग्स आणि हे इथे सर्व शॉर्ट सर्किट केलेले असतात. त्यानंतर आहे स्लिप रिंग. तर शॉर्ट सर्किट आणि स्लिप रिंग यामध्ये डिफरन्स काय आपण ते पण बघूया. वाऊंड रोटर काय आहे त्याआधी आपण थोडं आणखी एक्सप्लेनेशन बघूया स्क्वेरल केज रोटरबद्दल. तर स्क्वेरल केज रोटरमध्ये काय असतं की त्याच्यामध्ये जो नॉईस प्रोड्यूस होतो तो कसा असतो, कमी असतो. का आपण तिथे बघितलेलं आहे स्क्यूड रोटर इन ऑर्डर टू ऑब्टेन, म्हणजे ते स्क्यूड असे बार आहेत त्यामुळे तिथे नॉईस पण काय होईल, कमी होईल आणि ती मोटर कशी ऑपरेट होईल स्मूथली. आणि तिथे जे रेजिस्टन्स आहे ते वाढलेलं मिळेल आपल्याला, कारण की त्याचे जे बार आहेत ते कसे आहेत तर त्या लेंथची, त्या लॅमिनेटेड बारची लेंथ आहे ती जास्त आहे त्यामुळे आपल्याला रेजिस्टन्स तिथे जास्त. अँड वन इम्पॉर्टंट पॉईंट, आपण रोटरला यामध्ये सप्लाय देत नाही. स्क्वेरल केजमध्ये नेहमी स्टेटरला थ्री फेज सप्लाय दिला जातो आणि त्यानंतर रोटर आणि स्टेटरमध्ये जे गॅप असते तिथे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि त्यानंतर रोटरला सप्लाय मिळतो किंवा तिथे करंट जनरेट होतो. So now here we see the wound rotor, that is known as the slip ring rotor. Slip ring rotor and wound rotor is same. So here see, such a rotor is wound with an insulated winding similar to that of stator winding and for the same number of poles as that of the stator. काय म्हटलेलं आहे इथे की जे
रोटर आहे इज वाउंड विथ इन्सुलेटेड वाइंडिंगनी ते रोटर काय केलेली आहे तर वाउंड केलेली आहे फॉर दी सेम नंबर ऑफ पोल्स. जसे की सेम जे नंबर ऑफ पोल्स स्टेटरमध्ये आहेत तेच सेम नंबर ऑफ पोल्स या रोटरमध्ये आहेत. दी रोटर वाइंडिंग इज ऑलवेज 3 फेज वाइंडिंग इव्हन व्हेन दी स्टेटर इज वाउंड फॉर 2 फेज. ही रोटर नेहमी 3 फेज असेल. जरी स्टेटर वाइंडिंग 2 फेजने वाउंड केलेली असेल तरीही स्लिप रिंग रोटर ही 3 फेज वाउंड असेल. तर स्लिप रिंग रोटर और वाउंड रोटर केव्हा यूज केली जाते? जेव्हा की आपल्याला व्हॅरिएबल लोड हवं असेल तेव्हा आपण वाउंड रोटर किंवा स्लिप रिंग रोटर यूज करतो. अशा वेळी स्लिप रिंग रोटर यूज केली जाते. अँड जेव्हा की हाय स्टार्टिंग टॉर्क हवा असेल व्हेन वी यूज दी or we need the high starting torque, then we use the slip ring rotor or wound rotor. And यामध्ये आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स पण कनेक्ट करू शकतो आणि रोटर रेजिस्टन्समुळे काय होईल की आपल्याला इथे पॉवर फॅक्टर पण खूप चांगला मिळतो. तर आता स्लिप रिंग रोटर कशी आहे किंवा काय आहे तर हे बघ इथे दिसते आहे. दिस इज द इमेज ऑफ स्लिप रिंग रोटर और वाउंड रोटर. देन हिअर वी सी दी डिफरन्स काय आहे या दोन इमेजमध्ये. तर स्लिप रिंग रोटर दिस इज दी स्लिप रिंग अँड दिस इज दी स्क्वायरल केज रोटर. तर यामध्ये डिफरन्स दिसते आहे आपल्याला की आपल्याला जेव्हा हाय स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असेल तेव्हा आपण स्लिप रिंग रोटर यूज करायची आहे आणि जेव्हा आपल्याला लो स्टार्टिंग टॉर्क हवा असतो तेव्हा आपण स्क्वायरल केज रोटर यूज करतो. तर यामधला डिफरन्स एक वेळा बघून घेऊया. कंपॅरिझन बिटवीन वाउंड रोटर अँड स्क्वायरल केज रोटर मोटर्स. वाउंड और स्लिप रिंग रोटर मोटर. रोटर कन्सिस्ट ऑफ 3 फेज वाइंडिंग सिमिलर टू दी स्टेटर. हे आपण बघितलेलं आहे की स्लिप रिंग रोटरमध्ये काय असतं की 3 फेज वाइंडिंग स्टेटरसारखीच असतं. त्यानंतर स्क्वायरल केजमध्ये काय असतं, रोटर कन्सिस्ट ऑफ बार्स विच आर शॉर्टेड ॲट दी एंड विथ दी हेल्प ऑफ एंड रिंग्स. इथे जे हे एंड रिंग्स आहेत इथे ह्या काय केलेल्या असतात, शॉर्ट सर्किट केलेले असतात हे बार्स स्लिप रिंग रोटरमध्ये. देन एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅन बी ॲडेड. आणि आपण स्लिप रिंगमध्ये काय करू शकतो तर इथे एक्सटर्नल रेजिस्टन्स यूज करू शकतो किंवा ॲड करू शकतो. आणि स्क्वायरल केजमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅन नॉट बी ॲडेड. देन स्पीड कंट्रोल इन स्लिप रिंग रोटर इज पॉसिबल अँड स्पीड कंट्रोल इज पॉसिबल फ्रॉम स्टेटर साईड. आणि स्क्वायरल केज रोटरमध्ये काय असतं की स्पीड कंट्रोल हा कुठून पॉसिबल असतो तर स्टेटरपासून. देन स्लिप रिंग अँड ब्रशेस आर प्रेझेंट इन slip ring rotor or wound rotor. Slip ring and brushes are not present in squirrel cage rotor. Then construction is complicated and costly also. The construction is costly and complicated of slip ring rotor and robust construction and cheap of squirrel cage rotor construction. Then more maintenance cost of slip ring rotor and less maintenance cost of स्क्वायरल केज रोटर. म्हणून आपण स्टार्टिंगला बघितलेलं आहे की 90% इंडक्शन मोटरमध्ये स्क्वायरल केज रोटर प्रोव्हाइड केली जाते कारण की त्याचं मेंटेनन्ससुद्धा कमी आहे आणि कन्स्ट्रक्शनसुद्धा सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे आणि स्पीड कंट्रोल हा स्टेटरपासून पॉसिबल होतो. आणि याच्यामध्ये आपण एक आहे की एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड करू शकत नाही. देन त्यानंतर काय पॉईंट्स आहेत, डेफिनेशन आहे स्लिप रिंग मोटर अँड स्क्वायरल केज मोटर. So the rotor of the motor is constructed as a slip ring type and the squirrel cage rotor of the motor is a squirrel cage type. Then rotor is this is the main difference. The cylindrical laminated core with parallel slot and each slot consists one bar. आणि स्क्वायरल केजमध्ये काय असतं, the slots of the rotor are not parallel but are skewed. स्क्वायरल केजमध्ये काय असतात ते पॅरलल नसतात बट ते स्क्यूड असतात म्हणजे की त्याच्यामध्ये काहीतरी अँगल असतो. देन अदर नेम इज फेज वाउंड रोटर. स्लिप रिंग रोटर्सचं आणखी काय नाव आहे तर फेज वाउंड रोटर. अँड स्क्वायरल केज मोटर इज केज मोटरसुद्धा आपण स्क्वायरल केज रोटर किंवा मोटरला म्हणू शकतो. त्यानंतर कन्स्ट्रक्शन इज कॉम्प्लिकेटेड. हे आपण बघितलेलं आहे की कन्स्ट्रक्शन सिम्पल कशाचं असतं आणि कॉम्प्लिकेटेड कशाचं असतं. तर स्लिप रिंग रोटरचं कन्स्ट्रक्शन हे कॉम्प्लिकेटेड असतं आणि स्क्वायरल केज रोटरचं कन्स्ट्रक्शन हे सिम्पल असतं.
देन दिस इज द इमेज ऑफ डबल केज रोटर. आता डबल केज रोटर काय आहे आपण बघायचं आहे. स्क्वेरल केज रोटर तर बघितलेलं आहे. द डबल केज रोटर, व्हॉट इज द डबल केज रोटर, हिअर वी सी. त्याआधी त्याचं रीड करून घेऊया की डबल केज रोटर काय आहे. हिअर सी डबल स्क्वेरल केज रोटर. सच अ रोटर कॅरीज 2 स्क्वेरल केज वाइंडिंग. यामध्ये 2 स्क्वेरल केज वाइंडिंग घेतले जातात, इम्पेडेड इन 2 rows ऑफ स्लॉट्स. The outer slots contain a high resistance and low leakage reactance. जो आउटर स्लॉट्स आहे त्यावर काय असतं तर हाय रेजिस्टन्स आणि लो रिॲक्टन्स, लिकेज रिॲक्टन्स वाइंडिंग असते. अँड द इनर स्लॉट कंटेन अ लो रेजिस्टन्स अँड हाय लिकेज रिॲक्टन्स. डबल केजमध्ये काय असतं की वरून ही हाय रेजिस्टन्स अँड लो लिकेज रिॲक्टन्स अँड इनर केज और इनर स्लॉट दी लो रेजिस्टन्स अँड हाय लिकेज रिॲक्टन्स वाइंडिंग. The outer winding bars are usually of manganese bars. जे आउटर बार्स असतात ते कसे असतात डबल केजमध्ये तर मॅग्नेस बार्स असतात. व्हाईल द इनर वाइंडिंग बार्स आर रेड कॉपर. आणि इनर वाइंडिंग बार्स कसे असतात तर रेड कॉपर असतात. आपण बघूया इथे इमेजमध्ये. दिस इज द इनर केज, दॅट इज द मॅग्नीज अँड आउटर केज दॅट इज द brass outer cage. So this is the image of डबल केज रोटर. अशा प्रकारे डबल केज असते. आपण अशा ही जी ग्रीन कलरची आहे असे सिंगल केज स्क्वेरल केज रोटर बघितलेली आहे. आणि डबल केज कशी आहे तर आउटर केज अँड इनर केज. देन ॲक्च्युअलमध्ये मशीन कशी असते, रोटर कशी असते. डबल केज इंडक्शन मोटर और रोटर. हिअर सी. A double cage induction motor is that type of motor in which a double cage or 2 rotor winding or cage are used. This arrangement is used for obtaining high starting torque at low value of starting current. ही केव्हा यूज केली जाते तर जेव्हा की आपल्याला हाय स्टार्टिंग टॉर्क, लो व्हॅल्यू ऑफ स्टार्टिंग करंट तिथे हवा असेल तेव्हा डबल केज रोटर यूज केली जाते. दिस stator of double cage rotor of an induction motor is the same as that of the normal induction motor. आता जे स्टेटर आहे ते सेम असतं नॉर्मल इंडक्शन मोटर सारखं. तर आता आपण बघितलेलं आहे डबल केज इंडक्शन मोटर. त्यामध्ये आणखी काही पॉईंट्स असतील, काही इन्फॉर्मेशन असेल ते बघूया. इथे आपण बघितलेलं आहे की जे आउटर केज असतं किंवा आउटर स्लॉट्सवर काय असतं तर रेजिस्टन्स हाय असतं आणि लिकेज रिॲक्टन्स हे लो असतं. आणि इनरवर त्याच्या अपोजिट असतं, मीन्स दी लो रेजिस्टन्स अँड हाय लिकेज रिॲक्टन्स. त्यानंतर हे जे आउटर केज आहे हे ॲल्युमिनियम किंवा ब्रासने बनलेलं असतं. आणि इनर केज आपण बघितलेलं आहे. दी इनर केज इज ऑफ विच मटेरियल, व्हाईल दी मॅग्नीज और दी आउटर बाइंडिंग बार्स आर युजली ऑफ मॅग्नीज ब्रास. मॅग्नीज किंवा ब्रास आणि किंवा यामध्ये ॲल्युमिनियम दिलेलं नाही, ॲल्युमिनियमचं सुद्धा असतं. The outer winding bars are usually of manganese brass and also the aluminum, and the inner winding bars are red copper. So this is about the double cage. Now here we see the difference of single cage and double cage. तर आता आपण डिफरन्स बघूया काय आहे सिंगल केज आणि डबल केजमध्ये. सो फर्स्ट पॉईंट इज इट हॅज लो रोटर रेजिस्टन्स अँड मोटर ड्रॉज हाय स्टार्टिंग टॉर्क. काय असतं लो रोटर रेजिस्टन्स अँड मोटर ड्रॉ हाय स्टार्टिंग करंट in single cage, and the outer cage bars have high resistance and the motor draw low current in double cage. Then second point is the small rating single cage motor can be started on direct online. In double cage, the double cage motor up to 200 kilowatt rating can be started on direct online. Third point is starting torque is low and in double cage starting torque is high. Fourth point is in single cage the breakdown torque or maximum torque is more, and in double cage the breakdown or maximum torque is similar because the two cages produce maximum torque. Fifth point, in single cage the leakage reactance is low and in double cage the effective leakage reactance is high. The effective rotor resistance is low, hence low rotor heating at start, and in double cage the effective rotor resistance is high, hence more rotor heating at स्टार्ट. सो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वर्किंग प्रिन्सिपल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर बघणार आहे. अँड आफ्टर धिस वी सी दी सम रिमेनिंग MCQ. सो थँक यू.